जी यंत्रणा आहे त्याच्यातली मग ते पत्र तुमच्याकडे येणार, मग तुम्ही उद्योग मंत्र्यांच्या विभागामध्ये असं कसं झालं हे तुम्हाला प्रश्न पडणार. त्याच्यामुळे मी स्वतः ते पत्र घेऊन विधान परिषदेमध्ये गेलो, सभापतींकडे दिलं. सभापतींना सांगितलं की हे असं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं लेटरहेड आहे, त्याच्यावरची सही खोटी आहे, त्याच्यावर माझ्या आस्थापनेवर असलेल्या अधिकाऱ्यांची नावं आहेत, त्यांचे आधार कार्ड जरी टाकलेले असले तरी देखील तो कुठचाही माणूस एकत्र 30-35 पास कोणी आलेलं नाही, त्याची सविस्तर चौकशी करावी आणि जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई करावी ही मी स्वतः मागणी केली. नाही, मला जरी समजलेलं असलं नसलं त्याच्यापेक्षा पुढे जाऊन याच्यामध्ये स्वतः सीएमओनं लक्ष घातलेलं आहे, याच्यामध्ये विधिमंडळाच्या सचिवांनी आणि अध्यक्षांनी आणि सभापतींनी लक्ष घातलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या यंत्रणेनं लक्ष घातलेलं असल्यामुळे त्याच्यावर मी बोलणं उचित नाही. नाही, परत एकदा सांगतो, बोगस पास हा मी शब्दप्रयोग पण केलेला नाही. पास बोगस नाही आहे, पत्र खोटं आहे. खोट्या पत्रावर सह्या मारून पास योग्य घेतलेले आहेत. मी पास खोट्यात असं म्हटलेलं नाही. मी विधिमंडळाच्या पासेसवर कुठे आक्षेप घेतलेला नाही. ज्या व्यक्तीनं पास खोटे आणले त्या व्यक्तीवर कारवाई करा असं मी सांगितलं. पास छपाई खोटी आहे, त्याच्यानंतर बोगस पास आहेत, मी असा कुठेही उल्लेख केलेला नाही. ती लोक खरी आहेत असं दाखवून खरे पास घेतलेले आहेत, पण लोक खोटी आहेत.